हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन या चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास 2. प्रकरण नंबर 4. प्रकरणाचं नाव आहे उत्क्रांती. उत्क्रांती. या प्रकरणाच्या खाली पान नंबर 18 वर जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया उत्क्रांती या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे. आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा टिंबटिंब या शास्त्रज्ञांनी मांडली. तर आपल्याला यातून योग्य पर्याय निवडायचा आहे. तर यापैकी योग्य पर्याय आहे चार्लस डार्विन. त्यानंतर पुढे आपल्याला आ दिलेला आहे. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे टिंबटिंब प्राणी होय. तर पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यापैकी अ आहे, पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? म्हणजे जे प्राणी पाण्यामध्येही राहतात आणि जमिनीवरही राहतात तर त्या प्राण्यांना काय म्हणतात? तर त्या प्राण्यांना म्हणतात. उभयचर प्राणी. आणि पुढे आ दिलेला आहे. आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली? तर आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे. पुढील विधानांची कारणे लिहा. त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. डायनोसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या. डायनासॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या. काय कारण आहे याचं? तर याचं कारण आहे बदलत्या पर्यावरणाशी जुळून न घेता आल्यामुळे. म्हणजे पृथ्वीवरचं जे पर्यावरण आहे त्यामध्ये सतत बदल होत असतो आणि या बदलत्या पर्यावरणाशी त्यांना जुळून घेता आलं नसेल, किंवा त्याचं कारण दुसरं असं असेल की अचानकपणे आलेल्या मोठ्या नैसर्गिक संकटामुळे, निसर्गामध्ये असं काहीतरी मोठं संकट आलं असेल त्यामुळे देखील यासारख्या प्रजाती नष्ट झाल्या असतील, किंवा पर्यावरणात आकस्मिक बदल झाल्यामुळे, अचानक बदल झाल्यामुळे सुद्धा डायनॉसॉर सारख्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या असतील, हे याचं कारण आहे. बना गणिता सुपरफास्ट तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहे वैदिक गणिताचा कोर्स. या कोर्समध्ये सोप्या पद्धतीने गुणाकार, भागाकार, वजाबाकी, पाढे तयार करणे, दिनांकावरून वार सांगणे असे आणि बरेच काही घेऊन आलो आहे फक्त 99 रुपयात. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून ॲप डाउनलोड करा, ऑनलाईन पेमेंट करा आणि शिका सुपरफास्ट मॅथ. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तिसऱ्यामध्येच आ दिलेला आहे. मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. काय कारण आहे मूळ प्रजातीपेक्षा वेगळी प्रजाती जन्माला येते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, एखाद्या विशिष्ट प्राणीजातीमधील प्राण्यांच्या मूळ शरीर रचनेत पर्यावरणाशी जुळून घेण्याच्या प्रयत्नात पर्यावरणामध्ये बदल होत असतो आणि त्या पर्यावरणाशी जुळून घेण्याच्या प्रयत्नात काही विशिष्ट प्रजाती, सर्वच प्रजाती नाही तर काही विशिष्ट प्रजातीमध्ये पर्यावरणाशी जुळून घेण्याच्या प्रयत्नात काही अंतर्गत बदल घडून येतात. कालांतराने हे बदल प्राणी जातीचे अनुवांशिक रूप धारण करतात. म्हणून मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते, हे याचं कारण आहे.
यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. दिलेल्या संकल्पना चित्रातील रिकाम्या जागा भरा. प्राण्यांची उत्क्रांती, सजीव. तर आपल्याला सजीवांचे 2 प्रकार पडतात असं दाखवलेलं आहे. या ठिकाणी आहे पृष्ठवंशीय, तर या ठिकाणी आहे अपृष्ठवंशीय. या दोन्हींमध्ये काय फरक आहे तर तुम्हाला या चित्रांवरून लक्षात येईल. हा जो भाग आहे तर हा आहे आपल्या पाठीच्या कण्याचा. तुम्ही जर पाठीला जर असा हात लावला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या पाठीला इथं कणा आहे. तर सगळ्याच प्राण्यांच्या बाबतीत पाठीला कणा असतो असं नाही. काही प्राण्यांमध्ये पाठीला असा कणा असतो आणि काही प्राण्यांमध्ये पाठीला कणा नसतो. तर ज्या प्राण्यांच्या पाठीला कणा आहे तर त्या प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. आपल्या पाठीला कणा आहे म्हणजे आपण आहोत पृष्ठवंशीय प्राणी. आणि ज्या प्राण्यांच्या पाठीला कणा नाही तर त्या प्राण्यांना अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. 2 प्रकार पडतात, पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय. तर अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजे पाठीचा कणा नसलेले सजीव आणि पृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा असलेले सजीव. मग अपृष्ठवंशीय मध्ये कोणत्या प्राण्यांचा समावेश होतो तर अपृष्ठवंशीय मध्ये कृमी, गोगलगाय, डास, गांडूळ या प्राण्यांचा समावेश अपृष्ठवंशीय म्हणजे या प्राण्यांच्या पाठीला कणा नसतो. मग पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे पाठीचा कणा असलेले सजीव. मग कोणत्या सजीवांचा समावेश होतो? जलचर असतील, उभयचर प्राणी असतील, सरपटणारे प्राणी असतील किंवा सस्तन प्राणी असतील, या सगळ्यांचा समावेश पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये होतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.